नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीला आता सत्य समजलेलं आहे, ते म्हणजे लहान असताना बबलीला तिच्या आई वडिलांनी म्हणजे मैना आणि सदा या दोघांनीही विकलेलं होतं गुलाबबाईला. आणि गुलाबबाई जी आहे ती सायलीकडून म्हणजे बबलीकडून कोणतं काम करून घ्यायची, तर बबलीकडून ती चोऱ्या करून घेणं, त्याचबरोबर भीक मागणं अशा कामासाठी तिला विकलेलं होतं. त्यासाठी त्यांनी पैसाही घेतलेला होता. तर आता सायली आणि अर्जुनला प्रश्न पडलाय, हे सगळं काय आहे? तर सायली आणि अर्जुन गुलाबबाईला घेऊन जेव्हा घरी येणार आहेत तेव्हा खूप मोठा खुलासा होणार आहे. आणि सायली आणि अर्जुन सदा आणि मैनाला हे जे कारस्थान केलेलं आहे यासाठी पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. तर त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे सायली आणि अर्जुनला एक गोष्ट कळणार आहे गुलाबबाईकडून, ती म्हणजे जन्म खुणेच्या बाबतीतली. त्यावरून सायलीला क्लिअर होणार आहे की प्रिया जी आहे ती बबली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सायली आणि अर्जुन आता दोघंही घरातून निघालेले आहेत. त्यांना एक लँडलाईनचा नंबर मिळालेला आहे आणि मग तो नंबर कोणाचा आहे, अर्जुन त्या नंबरवर कॉलही करतो. तर इकडे सायली जेव्हा कॉल केलेला असतो तेव्हा त्या नंबरवर कॉल लागत नाही. मग अर्जुन चैतन्यला तो नंबर देतो आणि टेलिकॉम कंपनीतून तो नंबर कोणाचा आहे याचे डिटेल्स काढायला होतो. मग आता सायली आणि अर्जुन निघालेले असतात. तेवढ्यात 5 मिनिटात चैतन्याचा कॉल येतो आणि चैतन्य सांगू लागतो की अर्जुन ते डिटेल्स मिळालेले आहेत आणि आपल्याला समजलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे तो जो नंबर आहे तो पनवेल मधलाच आहे, तो जो ऍड्रेस आहे तो. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा सायली आणि अर्जुन त्या ऍड्रेसवर जायचं ठरवतात, खरं तर अर्जुन आणि सायली या दोघांनाही धक्का बसलाय की पनवेल मधलाच तो ऍड्रेस आहे. हे सगळं काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार ते दोघंही करू लागलेले आहेत. तर आता अर्जुन आणि सायली जेव्हा आता पनवेल मधल्या त्या ऍड्रेसवर निघालेले आहेत तेव्हा मात्र ते एका ठिकाणी येऊन पोहोचतात. तर ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाहीये, तर ती आहे गुलाबबाई, ज्या बाईने लहान असताना इकडे बबलीला विकत घेतलेलं होतं. आणि ती बाई सुद्धा या बबलीच्या शोधात आहे, कारण बबलीने म्हणजे प्रियाने जे काही कांड केलेले आहेत ते इतके भयानक आहेत की ज्याचा विचारही करू शकत नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ती बाई तिच्या शोधात आहे. तिनं खूप मोठा राडा करून पळून गेलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुनला ती बाई काही सुरुवातीला काही सांगत नाहीये. ती म्हणत असते की नाही मला काही माहित नाही. अर्जुन म्हणतो हे बघा मला सगळं कळलेलं आहे की तुमच्याकडे बबली होती. मला या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही नीट डिटेल सांगणार नसाल तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. तेव्हा ती सांगत असते की हो सदा आणि मैनाने तिला माझ्याकडे दिलं होतं. मग तुम्ही काय केलं, तर आता ती सगळं सांगू लागते की तिला मी काम लावत होते. तर तिला कोणतं काम लावत होते, तर तिला जे काम लावत होते ते काम सुद्धा ते दोघंही सांगू लागतात. तर तिला मी चोऱ्या करायला सांगत होते, पाकिट मारायला सांगत होते, त्याचबरोबर भीक मागायला त्यांनी माझ्याकडे तिला दिलं होतं. आता जेव्हा ही गोष्ट ऐकली जाते तेव्हा मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली विचार करत असते की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न सायलीला सुद्धा पडलेला असतो. आणि सायली म्हणत असते की कसं शक्य हे सगळं, कारण या सगळ्यामध्ये हे काय घडलेलं आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे अर्जुनने जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा मात्र अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही जे काय केलेलं आहे ते गुन्ह्याचंच केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने केलेल्या आहेत ते मला पटलेलं नाही, त्यासाठी तुम्ही आता माझी मदत करायची. मैना आणि सदाने लहान असताना त्यांच्या मुलीला विकलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता जेव्हा तुम्ही दोघांनीही गुन्हे केलेले आहेत आणि त्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्हाला झाली पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी अर्जुन म्हणतो तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. आता अर्जुन तिला घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर मात्र अर्जुनला एक मोठी गोष्ट कळते, कारण घरी सदा लोखंडे नाही. सदा लोखंडे हा ऑलरेडी बाहेर गेलेला आहे, कारण आता हे फक्त मैनालाच माहिती आहे. आणि जेव्हा मैना घरी आल्यानंतर इकडे पाहते तेव्हा तिला मात्र खूप धक्का बसतो, कारण अर्जुनने आणलेलं असतं ते म्हणजे इथे
त्या गुलाबबाईला, तेव्हा मैनाच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिचं ती ततगप सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो, काय झालं, ओळखता ना तुम्ही यांना? अर्जुन तर चिडलेलाच असतो. मग अर्जुन त्या गुलाबबाईला सांगतो की सांगा, जे काय घडलेलं होतं ना ते सगळं सत्य आता तुम्ही सांगायचं आहे, असं अर्जुन तिला सांगू लागतो. आता मात्र गुलाबबाईकडे शब्द नसतात आणि गुलाबबाई मात्र घाबरलेली असते आणि त्याही पेक्षा जास्त मैना घाबरते. तेव्हा मात्र अर्जुन त्यांना म्हणतो की सांगा काय घडलेलं होतं ते. तेव्हा मग गुलाबाई सांगायला सुरुवात करते की हिने आणि हिच्या नवऱ्याने यांच्या मुलीला मला विकलं होतं, माझ्याकडून पैसे घेतलेले होते, कारण यांना 5 मुली होत्या आणि त्या मुली त्यांना जड झालेल्या होत्या, म्हणून त्यांनी तिला माझ्याकडे विकलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा मात्र घरातील सर्वांना धक्का बसलेला असतो आणि प्रियाचा तर बँड वाजलेला असतो. अर्जुन म्हणतो की या गुन्ह्याखाली मी तुमच्यावर, या सगळ्यासाठी मी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवणार आहे. कुठं आहेत सदाशिव लोखंडे? कारण आतापर्यंत बाबा काका बोलणारा अर्जुन डायरेक्टली नाव घेतोय हे पाहून मात्र वाट लागलेली असते, ती म्हणजे मैनाची. तिला तर धक्का बसलेला असतो. आता काय करायचं, आता काय उत्तर द्यायचं? अर्जुन म्हणतो की लवकरात लवकर मला सांगायचं आहे. तेव्हा मैना सांगू लागते की ते जेलमध्ये आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आता मात्र धक्का बसतो. अर्जुन म्हणतो ठीक आहे. अर्जुन पोलिसांना बोलावून घेतो आणि म्हणतो की या दोघींनाही आत टाका. त्याच वेळी गुलाब म्हणू लागते की माझा तर तो धंदा होता, मी आता कुठं काय केलेलं आहे, हे विकायला आले माझ्याकडे म्हणून मी ते केलेलं होतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो आणखी काही गोष्टी मला हव्या आहेत आणि ज्याचे खुलासे होणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र अर्जुन विचारू लागतो आणि अर्जुनने जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या असतात तेव्हा मात्र गुलाबबाई आता सांगायला सुरुवात करते. नक्की काय घडलेलं आहे हे गुलाबबाई जेव्हा सांगत असते मग सायली म्हणते की मला सांगा, बबलीच्या अंगावर कोणती जन्मखून होती का? आता हे विचारल्याबरोबर धक्का बसलेला असतो, कारण बबलीच्या अंगावर असणारी जन्मखून आता गुलाबबाई स्वतःहून सांगणार म्हणलं की प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण बबलीच्या अंगावर जी जन्मखून आहे हे जेव्हा गुलाबबाई सांगते तेव्हा मात्र प्रियाचा बँड वाजतो. गुलाबबाईनं सांगितलेलं असतं की तिच्या पाठीवर एक ना मोठा तीळ होता. हे जेव्हा आता गुलाबबाई सांगते त्या क्षणी इकडे सायलीला धक्का बसतो. मग अर्जुन त्यांना विचारतो की आणखी कोणती दुसरी जन्मखून आहे का? तेव्हा मात्र गुलाबबाईकडे उत्तर नसतं. ती म्हणते की नाही, तिच्या पाठीवर एकच जन्मखून होती आणि ती म्हणजे असलेला मोठा तीळ. तेव्हा सायलीला त्या क्षणी कळतं की ती जन्मखून म्हणजे प्रियाच्या पाठीवर असलेली जे मोठा तीळ आहे ती. मग त्या क्षणी आता सायलीला धक्का बसलेला आहे. सायली म्हणते काय? तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की हो, बबलीच्या पाठीवर एक अशी जन्मखून आहे. तेव्हा मात्र कल्पना वगैरे सगळेजण तिथं असतात. सायलीला ते म्हणू लागतात की तुझ्या पाठीवर तीळ आहे का? तेव्हा सायली सांगते की नाही, माझ्या पाठीवर कोणताच तीळ नाहीये. आता मात्र धक्का बसलेला असतो. सायली म्हणते पण असा तीळ प्रियाच्या पाठीवर आहे. प्रिया म्हणते अगं सायली, तू काय बोलायला लागलीस? माझ्या पाठीवर कुठं तीळ आहे आणि तू असं काय मला सांगायला लागलीस? तेव्हा सायली म्हणते की हो, तुझ्या पाठीवरच तो तीळ आहे आणि मी स्वतः तो पाहिलेला आहे. आताही मी सगळ्यांच्या समोर तो तीळ दाखवू शकते. तेव्हा मात्र प्रिया म्हणू लागते की तू काहीही बोलतेस. आणि आता मात्र इकडे प्रतिमा पण म्हणत असते की बरोबर आहे, सायली कधीच खोटं बोलत नाहीये. कारण सायलीला प्रिया सायलीला म्हणत असते की हे बघ, लहानपणापासून आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. तेवढ्यातच सायली कल्पनाला म्हणते की आई, तुम्ही एक काम करा, या इकडे आणि माझ्या पाठीवर तो तीळ आहे का बघा. तेव्हा कल्पना उठते आणि सायलीच्या पाठीवर तीळ पाहते तर सायलीच्या पाठीवर तो तीळ नसतो. आणि आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे की हे काय आहे. आणि मग गुलाबबाईने तर एवढ्या क्लिअरली सांगितलेलं असतं, कारण गुलाबबाईच्या मनात ती जी मुलगी आहे तिच्याबद्दल राग असतो. ती जर सापडली तर तिच्या झिंज्या उपटून तिला होतं नव्हतं करेल असं गुलाबबाईने ठरवलेलं असतं. कारण ती भयानक अशी चिडलेली होती, परंतु आज जे सत्य समोर येत असतं त्यामुळं गुलाबबाईला खरं तर धक्का बसलेला असतो. आणि इकडे प्रियाच्या पाठीवर असलेली जन्मखून समोर आलेली असते. इकडे महिपत आणि नागराज त्यांचा प्लॅन छान चालू असतो की ही जी प्रिया आहे फडफड करते, तिचा आवाज बंद करायचा आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. सायलीने आता जन्मखुणेचा खुलासा केलेला असतो आणि सायली ही खरं तर तन्वी आहे हे लवकरच आता समोर येणार असतं. कारण सायली ही आता कोण आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. कारण जन्मखून तर प्रियाच्या अंगावरती आहे, सायलीनं स्पष्ट सांगितलंय. पण अजूनही सायलीनं एक गोष्ट मात्र सांगितलेली नाही, ती म्हणजेच ती जन्मखून ही
तिच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र याचा उलगडा मात्र सायलीनं केलेला नसतो. आता मात्र प्रियाला खरं तर त्या सगळ्याची शिक्षा दिली पाहिजे असं अर्जुन सायलीला वाटत असतं आणि प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय, म्हणजे माझीच तर वाट लागत नाहीये ना. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण सायलीच्या पाठीवरती कोणताही तो तीळ नाहीये. त्यामुळं सदा आणि मैना हे दोघ जण फ्रॉड आहेत, ते सायलीचे आई बाबा नाहीयेत आणि या गोष्टीची अर्जुनला सुद्धा खात्री पडते. अर्जुन म्हणत असतो की खरं सायली मला माफ कर, म्हणजे मी कोणाला पण घेऊन आलो, मान्य मला मी डीएनए टेस्ट केली होती, पण आता प्रश्न उभा राहिलाय की मग डीएनए टेस्टचं सॅम्पल कोणी चेंज केलं, डीएनए टेस्टचं सॅम्पल चेंज करणारी व्यक्ती कोण होती, हे सगळं कोणी केलेलं आहे आणि कशासाठी केलं, मग हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण डीएनए टेस्ट जेव्हा मी केलेली होती तेव्हा तर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला होता. तेव्हा सायली म्हणते की ऑब्विसली हे करणारी एकच व्यक्ती आहे आपल्या घरात, ती म्हणजे प्रिया. हे सगळं प्रियानंच केलेलं असणार आहे आणि या सगळ्याला प्रिया जबाबदार आहे, या सगळ्यामध्ये प्रियाचा हात आहे असं सायली आता स्पष्टपणे सांगू लागते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की तू काही माझ्यावर आरोप करू नकोस, कारण तुझे आई वडील आहे, तू त्यांचं बघून घे काय करायचंय ते, त्यांचा माझा काहीही संबंध नाहीये, त्यामुळं तू त्यांच्याबद्दल कुठलीही गोष्ट मला बोलायला जाऊ नकोस असं जेव्हा प्रिया बोलत असते तेव्हा मात्र सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत तुझे खूप कारनामे ऐकून घेतलेले आहेत, पण यापुढे तुझी एकही गोष्ट खपून घेतली जाणार नाही हे लक्षात ठेव. आणि सायलीने स्पष्टपणे आता प्रियाच्या तिथे मुसके आवळायला सुरुवात केलेली असते. प्रियानं जे कांड केलेलं आहे ते कांड जवळजवळ आता सर्वांच्या समोर येऊ लागलेलं असतं. अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता हिलाही पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. इकडे मैना आणि सदा या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि त्याचबरोबर गुलाबबाईने जन्मखून सांगितल्यामुळे बऱ्याच गोष्टी आता क्लिअर होऊ लागलेल्या आहेत. गुलाबबाईमुळे आता खूप मोठं सत्य समोर येऊ लागलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.